जय भीम, नमो बुद्धाय। आज वर्षवास मालिकेतील आपण जो पहिला भाग पाहिला तो म्हणजे राजा बिंबिसार यांची धम्मदीक्षा। आपण आजच दुसऱ्या भागाकडे आपण वळत आहोत आणि दुसरा भाग म्हणजे आपण पाहणार आहोत की अनाथपिंडक या अनाथपिंडकाची धम्मदीक्षा। आपण हे दोन दोन भागामध्ये पाहत आहोत। तर माझी सर्व उपासक आणि उपासिकांना विनंती आहे की आपण प्रत्येक भाग हा पाहत राहावा आणि आपण प्रत्येक भागाला लाईक करावं आणि प्रत्येक भाग आपण जरूर पाहावा। आपल्या मुलांना आपण तो ऐकावा, आपण पाहायला लावा। तर आपण आजच्या भागामध्ये दुसरा भाग तो पाहणार आहोत, तो अनाथपिंडकाची धम्मदीक्षा। सुदत्त हा कोशल जनपद राजाची राजधानी श्रावस्ती नागरिक होता आणि या देशावर राजा प्रसंजित यांचे राज्य होते। सुदत्त राजा हा कोषाध्यक्ष होता। गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे तो सुदत्त हा त्याचा अनाथपिंडक नाव म्हणून ओळखले जात असे। तथागत भगवान गौतम बुद्ध राजगृह इथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथपिंडक तिथं आले होते आणि तो राजा ग्रस्त श्रेष्ठीकडे थांबला होता, ज्यांच्या बहिणीशी त्यांचा विवाह झालेला होता। तो आला व त्यावेळी श्रेष्ठीकडे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याचे त्यांना आढळले की इथे एखाद्या लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आलेले असावे की काय असे त्यांना वाटले। वस्तुस्थिती समजल्यावर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतांना भेटण्यासाठी तो अनाथपिंडक त्याच रात्री निघाला व तिथे पोहोचला आणि तथागतांनी त्यांच्या हृदयातील शुद्ध भाव आणि त्वरित ओळखून सांत्वनपर शब्दांनी त्यांचे स्वागत केले व आसनावर झाल्यावर अनाथपिंडकाने तथागत भगवान गौतम बुद्धांचा उपदेश ऐकण्याची इच्छा व्यक्त केली व तथागतांनी त्यांची इच्छा मान्य करून एका प्रश्नाने त्यांनी सुरुवात केली की आपण कोण आहे की जो आपले जीवन घडवतो आणि तसे वाटते त्यानुसार चालवतो? तो कोणी ईश्वर आहे काय? कोणी सृष्टिकर्ता आहे काय? जर ईश्वर निर्माणकर्ता असेल तर त्या सर्व प्राण्यामात्रांना त्यांच्या अधीन राहून निपटूनपणे चालवतो किंवा एखाद्या कुंभाराने घडवलेल्या मडक्याप्रमाणे त्यांची स्तुती होईल। जर ईश्वराद्वारे जग निर्माण झालेले असले तर त्या दुःख, आपत्ती किंवा पाप कसे असते बरे? कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टीचा उद्भव त्यांच्यापासून झाला असे मानावे लागेल। जर दुःख आणि पाप यांचा स्रोत ईश्वरास मानवले नाही तर त्यांच्यापासून वेगळे आणि स्वतंत्र असे दुसरे एखादे कारण असले पाहिजे असे मानावे लागेल आणि मग तो ईश्वर सर्व शक्तिमान राहणार नाही। याप्रमाणे ईश्वरविषयी कल्पनाचे मूळच नष्ट होते हे तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। तर काय ब्रह्मापासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे काय? ब्रह्मांनी देखील सृष्टीचे कारण होऊ शकत नाही। ज्याप्रमाणे एखाद्या बियापासून झाड उत्पन्न होते त्याचप्रमाणे सर्व वस्तूची उत्पत्ती होते। तर मग एखादा ब्रह्मापासून त्या सर्व वस्तूची उत्पत्ती कशी काय होऊ शकते? जर ब्रह्मा सर्वव्यापी असेल तर मग निश्चितपणे त्याची निर्मिती होऊ शकत नाही। आणखीन असे म्हटले जाते की आत्मा हा निर्माता होय। तर मग त्याचे सर्वच वस्तुकर व सुखकर केल्या नाहीत। दुःख आणि सुख या वास्तविक सत्य आहेत आणि त्यांना ब्रह्मा अस्तित्व आहे या आत्मेने निर्माण केलेले असणे कसे काय शक्य आहे? तुम्ही जर असे समजाल की नाही कोणी सृष्टिकर्ता आहे आणि ना कोणता कार्यकारणभाव आहे तर आपले जीवन घडवण्याचे आणि साध्य करण्यानुसार साधने जुळवून घेण्याचे आपण जे प्रयत्न करतो त्याचे प्रयोजन असणे ठीक आहे। म्हणून आमचे म्हणणे असे आहे की ज्या वस्तू अस्तित्वात येतात त्या सर्व कारणाशिवाय किंवा अस्तित्वात आलेल्या नाहीत। त्या ईश्वर ना ब्रह्मा ना आत्मा ना किंवा विनाकारण निर्मित झालेल्या नाहीत, तर आमची स्वतःचीच कर्म आहेत की जी बऱ्या आणि वाईट परिणामाला कारणीभूत असतात। हे सर्व विश्व कार्यकारण भावनाच्या सिद्धांतावर म्हणजेच प्रतिसत्य समुदाय निर्मायावर आधारलेले आहे आणि जी काही कारणे असतात ती असमानिक नसतात। उदाहरणार्थ
म्हणजे एखादा पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो तो आधीपासून आत्तापर्यंत सुवर्णानेच सुवर्ण असते. म्हणूनच आपण ईश्वर पूजाच्या आणि ज्यांच्या प्रथनेच्या थोटांडाचा त्याग करून ज्या आपण व्यर्थाच्या काल्पनिक भाऱ्या मारण्यातून लिप्त राहू नये. आपण आत्मा आणि आत्मार्थ पासून मुक्त होऊया. कारणाशिवाय कोणतीही वस्तू उत्पन्न होत नाही. म्हणून आपण कुशल कर्म करूया, म्हणजेच आपले परिणाम देखील कुशलच मिळतील. अनाथपिंडक म्हणाला, तथागत भगवान गौतम बुद्धाच्या वचनातील सत्य मला समजलेले आहे. मी त्यात हृदय यमन केलेले आहे. मी माझ्या अज्ञानास आणखीन दूर करू इच्छित नाही. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी तथागत भगवान गौतम बुद्धांनी मला उपदेश करावा. माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत, ती मला करावी लागतात आणि विपुल माझ्याकडे संपत्ती आहे. ती मिळवल्यामुळे मला अनेक गोष्टींची चिंता करावी लागते. तरीही मी माझी कामे आनंदाने करतो, असे अनाथपिंडक तथागत भगवान गौतम बुद्धाला म्हणाला. त्यासाठी प्रमादरहित राहून मी खूप श्रमण करतो. माझ्या पदरी पुष्कळ नोकर चाकर आहेत आणि त्यांचा उद्योगधंदा यशावर माझ्या जीवनावर अवलंबून आहे. आपले शिष्य व परिवर्जकांच्या सुखाची प्रशंसा करताना आणि गृहस्थ जीवनातील दोष देत असताना मी ऐकलेले आहे. त्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या राज्याचा आणि परंपरेचा ऐश्वर्याचा त्याग केलेला आहे. सदाचरणाचा मार्ग शोधून काढलेला आहे. ज्याप्रमाणे त्यांनी संबंध जगाला निर्वाणेचा मार्ग दाखवलेला आहे. जे न्याय असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना त्यांची सेवा करून सुखी करावे, याविषयी माझ्या मनामध्ये मला उत्कंठा लागून राहिलेली आहे. म्हणून मला असे विचारायचे आहे की माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार, उदमी यांचा मी त्याग करावा का काय, आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे का काय. आणि तथागत म्हणाले, अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला उदत धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो आणि जो संपत्तीला चिटकून राहतो त्याने त्याचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा त्यांनी त्याचा त्याग करावा अधिक चांगले. परंतु जो संपत्तीला चिटकून राहत नाही आणि जो जवळ असून सुद्धा तिचा उपभोग चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांसाठी एक वरदानच ठरतो. माझे तुम्हाला सांगणे आहे की तुम्ही गृहस्थी जीवनातच राहा. जो तुमचा जीवन व्यवसाय आहे त्यास तुम्ही आदरपूर्वक राहा. जीवन आणि संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत, तर जीवन, ऐश्वर, अधिकार यासाठी ज्यांची जी आसक्ती असते ती त्यांना गुलाम बनवते. केवळ रिकाम्यापणाचे जीवन जगण्यासाठी जो भिक्खू गृहत्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण आळसाचे जीने गुणास्पद होय. निष्क्रियेचे आणि शक्तीच्या अनुभवाचे जीवन गृहस्थीय नसते. जोपर्यंत आत्मप्रेरणा जागृत होत नाही तोपर्यंत तथागतांचा धम्म कोणीही माणसाने गृहस्थ व्हावे किंवा संसार त्याग करावा असे सांगत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, कामभोग इत्यादी सुखभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदधम्माचे जीवन जगावे असे हा तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म सांगतो. आणि लोक काहीही करोत, कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून काम करोत किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतन आयुष्यात घालावे, त्यांनी आपले अंतःकरण त्यात ओतले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साहाने असले पाहिजे. आणि जर ते पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमळाप्रमाणे राहतील, जीवन संघर्षात कोणाचीही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि जगात हे स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील, तर आनंद आणि शांती आणि समाधान हे खात्रीने त्यांच्या मनात वास करीत राहतील, यात शंका असणार नाही. अनाथपिंडकाला जाणवले की सत्याचे हे दर्शन सर्व उत्कृष्ट आहेत, साधे साधे आहेत आणि शहाणपणाचे आहेत. त्यांनी तथागतांच्या सदधम्माचा प्रगाढ
अवस्था झाली आणि त्यांनी हळूहळू तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी नतमस्तक नमवले आणि हात जोडून त्यांना आम्हाला उपासक धम्माची दीक्षा द्यावी अशा प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्धाला अनाथ पिंडकाने विनंती केली आणि अनाथ पिंडक तथागत भगवान गौतम बुद्धाचे शिष्य झाले. अशापर्यंत आजचा भाग आपण इथे समाप्त करतोया. आजचा आपला आजच्या दिवसाचा हा दुसरा भाग आहे. तर आपण जरूर पाहावा. आपला हा भाग मराठीतून चालू आहे. जर आपल्याला हिंदीमधून ऐकायचा असेल तर आपण दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या सभेचे राष्ट्रीय चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू राजरत्न अशोक आंबेडकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर हिंदीमधून चांगल्या प्रकारे ट्रान्सलेशन केलेलं आहे. त्याची सगळी चांगल्या प्रकारे माहिती सांगितलेली आहे. तर ती आपण जरूर पाहावी. तर आजच्या दिनापर्यंत आपण इथेच आपण थांबूया. आपण सर्वांनी सुरक्षित राहा, सुरक्षित आपल्या परिवाराला ठेवा. इथेच थांबूया. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.